मामा कामाला गेल्यावर मामी माझ्याजवळ येऊन मला म्हणाली, अमी तुझ्या मामाकडून काहीच होत नाही रे, काही उपाय सांग. मी मामींना म्हणालो, याचे फक्त 2 उपाय आहेत. पहिला म्हणजे त्यांना चांगल्या डॉक्टराकडे दाखवा. मामी म्हणाली, ते मी करून पाहिले, काही फायदा नाही. मी म्हणालो, मग मामी आता फक्त एकच उपाय उरलाय, तुम्ही तुमची मजा दुसरीकडे शोधा. पुढे मी काही बोललो नाही, गप्प बसलो. मामी म्हणाली, मग एक काम कर तूच मला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमित, मी जबलपूरचा राहणारा. आशा करतो माझी ही गरम मराठी कथा तुम्हाला आवडेल. जास्त वेळ न घालवता थेट कथेकडे येतो. ही गोष्ट 6 वर्षापूर्वीची आहे, जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो. माझा शेवटचा वर्ष होता आणि मी भाड्याच्या खोलीत राहत होतो. तिथेच थोड्या अंतरावर माझ्या मामाचं घर होतं. सुट्टी लागली की मी मामाकडे जायचो, त्यामुळे मामी माझ्याशी खूप मिसळलेली होती आणि आम्ही खूप मजा मस्करी करायचो. आधी स्वतःबद्दल सांगतो. मी 6 फूट लांब आणि चांगल्या शरीराचा मुलगा आहे. आता मामीबद्दल, त्या उंचीने अगदी बुटक्या 4.5 फुटाच्या असतील. फारशी सुंदर नाहीत पण बघायला छान आहेत. मामीचं शरीर घट्ट आणि मस्त आहे. तिची पाठमोरी बाजू चालताना वर खाली डोलतात. कोणीही तिच्या त्या भागाला पाहिली की त्याची भावना दाटून येईल. कधी कधी मलाही मामीला पाहून माझी भावना खूप दाटून यायची. मी माझी भावना हाताने लपवण्याचा प्रयत्न करायचो, पण मामी माझ्याकडे पाहून हसून टाकायच्या. तरी मी त्यांच्याबद्दल वाईट विचार करत नव्हतो. मामीचं लग्न होऊन 4 वर्ष झाली होती आणि त्यांना एक मुलगा होता. तो तेव्हा 2 वर्षाचा झाला होता. मामा कामाला गेल्यावर मी आणि मामी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचो. एकदा मामी बोलल्या, तुझे मामा मला प्रेम करत नाहीत. मी हसून म्हणालो आणि त्यांच्या बोलण्याला मजाकात घेतलं. विषय संपला. पण हीच गोष्ट मामी वारंवार म्हणू लागल्या. तेव्हा मी म्हणालो, तुम्ही खोटं बोलता. मामा तुमच्यावर खूप प्रेम करतात, रात्रभर तुमच्यासोबत असतात. आता दिवसा कामही करू नये का? त्या म्हणाल्या, रात्रभर राहिल्याने काय होतं? जे सुख मला हवंय ते मामा देऊ शकत नाहीत. त्यामुळे माझ्या आयुष्यातील मजा संपली. तू माझा मित्र आहेस तर सांग, मी काय करू? आता मला वाटलं संधी चांगली आहे. बोलणं जमलं तर अनुभवायचा बंदोबस्त होईल. मी मामींना म्हणालो, याचे फक्त 2 उपाय आहेत. पहिला म्हणजे त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे दाखवा. मामी म्हणाली, ते मी करून पाहिले, काही फायदा नाही. मी म्हणालो, मग मामी आता फक्त एकच उपाय उरलाय, तुम्ही तुमची मजा दुसरीकडे शोधा. पुढे मी काही बोललो नाही, गप्प बसलो. मामी विचार करू लागल्या, काय उपाय? पूर्ण सांग ना. मी म्हणालो, मामी मी कसं सांगू? सांगताना तुमच्यापासून भीती वाटते. मामी म्हणाली, मला भीती वाटण्याचं काही कारण नाही, सांग. आता आपण मित्र आहोत असं समज. माझ्या सुखासाठी सांग. मग मी म्हणालो, ठीक आहे मामी, ऐका. तुम्ही दुसऱ्याकडून ते सुख घेऊ शकता. मामी, पण कसं? यात बदनामीचा फार मोठा धोका आहे. कुणाला कळलं तर माझं घर उद्ध्वस्त होईल. मी म्हणालो, असं कोणी शोधा जो आपलाच असेल, बाहेरचा नव्हे, घरचा. मग तुमचं रहस्यही राहील. आता मी आणि त्या दोघीही गप्प राहिलो. थोडा विचार करून मामी म्हणाल्या, तू माझी मदत केलीस तर एक गोष्ट जमेल. मी म्हणालो, मी कसं काय? नाही. मामी म्हणाली, हो तू सल्ला दिलास, आता तूच मला सुख देईल.
आणि त्याने वेळ न दडवता माझ्या गालावर पापे दिले. मामीच्या त्या अनपेक्षित कृतीने माझ्या अंगात जणू विजेचा करंट धावला. मी काही क्षण शून्य झालो, पण मनाच्या कोपऱ्यात जी इच्छा दबलेली होती ती आता उफाळून वर आली होती. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ आणि हतबलता दिसत होती. मामीने माझा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाल्या, अमित, तू खूप दिवसापासून हे मनात दाबून ठेवलं. तू आज बोललास म्हणून माझं धाडस वाढलं. घराबाहेर कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा तू आपला आहेस. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी आजूबाजूला पाहिलं. घरात दुसरं कोणीच नव्हतं. मामा कामावर गेले होते आणि छोटा मुलगा गाढ झोपला होता. मी थोडा सावरून बसलो आणि म्हणालो, मामी, मला भीती वाटते की मामांना समजलं तर काय होईल. त्यांनी माझ्या ओठांवर हात ठेवला आणि म्हणाले, हे आपल्या दोघांमधलं गुपित राहील. जोपर्यंत आपण कोणाला सांगत नाही तोपर्यंत कोणालाच काही कळणार नाही. त्या दिवशी वातावरणात एक वेगळी धुंदी होती. मामींनी मला जवळ ओढलं. त्यांच्या शरीराचा तो घट्टपणा आणि सुगंध मला वेड लावत होता. 4.5 फुटाच्या मामी माझ्या 6 फुटी शरीरासमोर अगदी लहान वाटत होत्या, पण त्यांच्यातील ऊब खूप जास्त होती. आम्ही दोघेही सोफ्यावर बसलो होतो. मामींच्या बोलण्यामुळे माझ्यातला संकोच आता पूर्णपणे संपला होता. मी धीर करून त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना जवळ घेतलं. तेव्हाच अचानक मामा आले. मामा दारात उभे होते, पण त्यांचं लक्ष त्यांच्या हातातल्या पिशवीकडे होतं. मामींनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःला सावरलं आणि त्या झटकन सोफ्यावरून उठून पाणी आणायला स्वयंपाकघरात गेल्या. मी तसाच बसून राहिलो. काळजाची धडधड वाढली होती, पण चेहऱ्यावर तसं दाखवू दिलं नाही. मामा हसत आत आले आणि म्हणाले, अरे अमित, तू कधी आलास? बरं झालं तू आलास. मी येताना बाजारातून गरमागरम भजी घेऊन आलोय. मामी पाणी घेऊन बाहेर आल्या. जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात त्या म्हणाल्या, अमित आता झाला. त्याचं कॉलेज लवकर सुटलं होतं म्हणून मी त्याला चहा देणारच होते. तोपर्यंत तुम्ही आलात. मामाने पिशव्या टेबलावर ठेवल्या आणि फ्रेश व्हायला गेले. त्या 5 मिनिटात मामींनी माझ्याकडे पाहून डोळा मिचकावला. त्यांचा अर्थ स्पष्ट होता, घाबरू नको, सगळं ठीक आहे. त्या एका इशाराने माझ्यातला भीतीचा गोळा नाहीसा झाला आणि पुन्हा एकदा ती जोड जाणवू लागली. त्या दिवशी चहा भजीचा कार्यक्रम झाला. मामाशी गप्पा झाल्या. मग मी घरी निघालो. ती रात्र मी मामीला अनुभवायचा विचार करत होतो आणि 2दा माझ्या भावनेला हाताने अनुभव दिला. मग शांत होऊन झोपलो. आता मी रोज मामाकडे जाऊ लागलो. मामी आणि माझ्यात खूप मजा होऊ लागली. कधी मी मामीच्या व्यक्तिमत्वांना हात लावायचो, कधी कंबर पकडायचो. मामीही माझ्या भावनेवर हात फिरवायच्या. त्यामुळे माझी भावना खूपच दाटून यायची. असे 15 दिवस गेले. मग एक दिवस मामीचा फोन आला की मामा गावी जात आहेत. सकाळी बिट्टूला घेऊन जातील आणि रात्री परत येतील. तू जेवण तिथेच माझ्यासोबत करून घे. मामांनीही बोलून सांगितलं, आज तू इथेच राहा जोपर्यंत मी येत नाही. बस माझी तर लॉटरीच लागली. सकाळी लवकर उठून अंघोळ करून मामाकडे पोचलो तेव्हा मामा निघून गेले होते. मी आत गेलो तर मामी मला घट्ट मिठी मारून पापे देऊ लागली. आम्ही 10 मिनिटं हेच करत होतो. मी मामींच्या व्यक्तिमत्वांना हाताने अनुभवू लागलो. त्यामुळे त्यांच्या तोंडातून मादक सुस्कारी येऊ लागल्या. मी वेळ न दडवता त्यांची साडी बाजूला केली
आता मामी फक्त त्या निळ्या कवरवर माझ्यासमोर उभ्या होत्या. ते बघून माझी भावना खूपच दाटून आली होती. मामी म्हणाल्या, तू माझी ही अवस्था केलीस आणि स्वतः पूर्ण कपडे घालून उभा आहेस. मग मामींनी माझे कपडे हळुवारपणे बाजूला केले आणि माझ्या भावनेला तयार करू लागल्या. मामींचे हात लागताच माझी भावना खूपच दाटून आली होती. मी पूर्ण मोडमध्ये आलो होतो. मामींच्या हाताचा तो मऊ स्पर्श होताच माझ्या शरीरात जणू वीज संचारली आणि मी पूर्णपणे त्यांच्या ताब्यात गेलो. मामींनी मला अधिक जवळ ओढलं आणि त्या 4.5 फुटाच्या सँडल शरीराचा ओघ मला जाणवू लागली. त्यांच्या निळ्या कवरमधील त्या रूपाने माझं भान हरपलं होतं. मी त्यांना घट्ट मिठीत घेतलं आणि त्यांच्या मानेवर आणि खांद्यावर हळुवारपणे प्रेमाचा वर्षाव करू लागलो. मामींनी डोळे मिटून घेतले होते आणि त्यांच्या तोंडातून निघणारे ते सुस्कारे त्या खोलीतल्या शांततेत छेद देत होते. मी हळूहळू साडीचा बदल बाजूला केला आणि त्यांचा त्या घट्ट शरीराचा अनुभव घेऊ लागलो. मामींचा प्रत्येक श्वास माझ्या श्वासात मिसळत होता आणि वातावरणात एक वेगळीच धुंदी निर्माण झाली होती. मी त्यांना उचलून बेडवर नेलं तेव्हा त्यांच्या त्या डोलणाऱ्या भागांची जाणीव मला अजूनच वेड लावत होती. आम्ही दोघंही जगाचा विसर पडून एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो होतो. मामांच्या अनुपस्थितीत त्या दिवशी वेळेचं भान राहिलं नाही आणि आम्ही एकमेकांच्या सहवासातल्या त्या सुखाचा मनसोक्त आस्वाद घेतला. बाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि आत प्रेमाचा हा खेळ रंगात आला होता. मामींच्या शरीराचा तो सुगंध आणि माझ्या हातांना जाणवणारा त्यांचा मऊपणा मला एक वेगळ्याच जगात घेऊन गेला होता. आम्ही दोघंही त्या क्षणांचा आनंद लुटत होतो. जणू काही आजच आमचं खरं नातं सुरू झालं होतं. मामींच्या त्या मादक हालचालीमुळे माझ्या अंगातली रग आणि शिकेला पोचली होती. बेडवर पडल्या पडल्या मामींनी मला खुणीने जवळ बोलावलं आणि मी त्यांच्या कुशीत शिरलो. त्यांच्या 4.5 फुटाच्या शरीराचा तो घट्टपणा आणि माझ्या 6 फुटी शरीराची ताकद जेव्हा एकमेकांना भिडली तेव्हा जणू काही ठिगण्या उडू लागल्या. मी मामींच्या कमरेवर हात ठेवला आणि त्यांना स्वतःच्या अंगावर ओढलं. मामींच्या त्या वळदार शरीराचा स्पर्श होताच माझ्या भावना अनावर झाल्या. त्यांच्या मानेवर पाठीवर मी माझ्या हात फिरवू लागलो तेव्हा त्या अगदी कावरीबावरी झाल्या होत्या. अमित, आज मला पूर्णपणे तुझं करून घे, असं त्या कुजबुजल्या आणि त्याने मला घट्ट मिठी मारली. त्यांच्या त्या घट्ट मिठीत मला त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागाची जाणीव होत होती. मी वेळ न घालवता त्यांच्या त्या निळ्या कवरच्या गाठी सैल केल्या आणि मामींचे ते सुडोलचे रूप माझ्या डोळ्यासमोर पूर्णपणे उघडं झालं. त्यांच्या शरीराचा तो गोरेपणा आणि त्या घट्ट बांध्याला पाहून मी स्वतःवरचा ताबा पार विसरून गेलो होतो. आम्ही दोघंही एकमेकांच्या श्वासात इतके गुंफलो होतो की बाहेरच्या जगाचा आम्हाला विसर पडला होता. मामीने माझ्या केसांना हात लावून मला स्वतःच्या अधिक जवळ घेतलं. त्यांच्या स्पर्शाने माझ्या शरीरात जी आग लागली होती ती आता शांत होण्याची चिन्हे नव्हती. आम्ही एकमेकांना अशा प्रकारे अनुभवत होतो की जणू काही हे क्षण पुन्हा कधीच येणार नव्हते. त्या एकांत खोलीत फक्त आमचे सुस्कारे आणि एकमेकांच्या शरीराचा श्वास घेण्याचा आवाज घुमत होता. मामींच्या शरीराच्या प्रत्येक वळणावर माझे हात फिरत होते आणि त्या प्रतिसाद मला देत अधिकच घट्ट पकडत होत्या. मामींच्या त्या मादक सुस्कारांनी खोलीतलं वातावरण पूर्णपणे भारावून गेलं होतं. त्यांच्या शरीराचा तो घट्टपणा
आणि माझ्या हातांना जाणवणारा त्यांचा मऊपणा मला एक वेगळ्याच विश्वात घेऊन गेला होता. मामींनी माझे केस हाताने कुरवाळत मला स्वतःच्या जवळ ओढलं आणि त्यांच्या कानात हळूच कुजबुजल्या, अमित, आज हे सुख मला मिळालं, हे माझं भाग्यच आहे. मी त्यांच्या कमरेवर आपली पकड अजून घट्ट केली आणि त्यांच्या त्या सुडोल रूपाचा मनसोक्त आस्वाद घेऊ लागलो. आमचे श्वास एकमेकात मिसळले होते आणि घड्याच्या काठाकडे कुणाचा लक्ष नव्हतं. वेळ जणू तिथेच थांबली होती. मामींच्या प्रत्येक स्पर्शाने माझ्यातली ऊर्जेची लाट उसळत होती. आम्ही दोघंही त्या सर्वोच्च सुखाच्या शिखरावर पोचणारच होतो की अचानक खोलीच्या बाहेरच्या मुख्य दरवाजावर जोरात थाप पडली. आम्ही दोघंही जागीच गोठलो. काळजाचा ठोका चुकला. मामींनी डोळे विस्फारून माझ्याकडे पाहिलं आणि घाईघाईने बाजूला झाल्या. यावेळी कोण आलं असेल, त्या दबक्या आवाजात म्हणाल्या. त्याचं शरीर भीतीमुळे थरथरत होतं. बाहेरून पुन्हा आवाज आला, पण यावेळी तो आवाज मामांचा नव्हता. सुनीता, दरवाजा उघड ग, मी आहे तुझी आई. मामींची आई, माझी आजी, अचानक गावाहून न कळवता आल्या होत्या. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. मी तातडीने माझे कपडे सावरले आणि बेडवरून खाली उतरलो. मामीची कपाट उघडून पटकन दुसरी साडी गुंडाळली आणि स्वतःला नीट केलं. त्यांचा चेहरा भीतीमुळे पांढरा पडला होता. त्यांनी मला खिडकीतून मागे जायला सांगितलं, पण खिडकीला बाहेरून लोखंडी जाळी होती. आता माझ्याकडे लपायला एकच जागा होती, बेडच्या खालची अरुंद जागा किंवा बाल्कनीतील कोपरा. मी पटकन बाल्कनीच्या एका कोपऱ्यात पडद्याच्या मागे लपलो. मामीने स्वतःला सावरलं, चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि थरथरत्या हाताने दरवाजा उघडला. आजी आत आल्या आणि म्हणाल्या, अगं, इतका वेळ का लागला दरवाजा उघडायला आणि तुझा चेहरा असा का दिसतोय? तू आजारी आहेस का? मामी अडखळत म्हणाल्या. नाही आई, मी झोपले होते म्हणून वेळ लागला. बाहेर पाऊस पुन्हा जोरात सुरू झाला होता आणि मी तिथे बाल्कनीत अडकून पडलो होतो. माझी अवस्था अशी होती की जर आजीने चुकून बाल्कनीकडे पाहिलं असतं तर माझं आणि मामीचं आयुष्य तिथेच संपलं असतं. आता प्रश्न हा होता की मी तिथून सुखरूप बाहेर कसा पडणार? आजी आल्यामुळे सगळा पेट फिसकारला होता. त्या रात्री पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता. त्यामुळे आजीने तिथेच मुक्कामाचा निर्णय घेतला. मामीने त्यांना बेडवर झोपवलं आणि स्वतः जमिनीवर अंथरूण टाकून झोपल्या. मी बाल्कनीच्या कोपऱ्यात अंधारात स्वतःला लपवून बसलो होतो. तासनतास उलटली. बाहेर किरकिर शांतता पसरली होती. मला वाटलं की आता ही संधी आहे. मामा येण्याआधी मला मामीकडे जायला हवं. अंधारात चाचपटत मी हळूच बेडपाशी पोचलो. बाहेरून येणारा मंद उजेडात बेडवर एक आकृती झोपलेली दिसली. मला वाटलं की मामीच बेडवर झोपली असावी. मी कसलाही विचार न करता बेडवर शिरलो आणि त्यांच्या जवळ जाऊन बसलो. मामी समजून मी त्यांच्या कमरेवर हात ठेवला आणि हळुवारपणे त्यांना जवळ ओढलं. मला आश्चर्य वाटलं की त्यांनी कोणतीही प्रतिकार केला नाही. उलट त्या माझ्या स्पर्शाने अधिकच शांत झाल्या. मी त्यांचे केस कुरवाळू लागलो आणि त्यांच्या गळ्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागलो. त्यांचा श्वास थोडा वाढला होता, पण त्या गप्प होत्या. मी अजून धीर करून त्यांच्या शरीराचा स्पर्श अनुभवायला लागलो. मामी समजून मी त्यांना मनसोक्तपणे कुरवाळत होतो आणि त्याही तो अनुभव शांतपणे घेत होत्या. त्यांच्या शरीरातली ती ऊब मला अजूनच वेड लावत होती. मी जसा पुढे जात होतो तसा
त्यांचा प्रतिसाद वाढत गेला, पण त्या काहीच बोलत नव्हत्या. बराच वेळ हा प्रेमाचा खेळ असा सुरू राहिला. मला वाटलं की मामीला कदाचित आजी जाण्या होतील अशी भीती वाटत असावी, म्हणून त्या गप्प आहेत. पण काही वेळाने जेव्हा मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कानात काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला जाणवलं की हा गंध आणि हे शरीर मामीचं नाही. अचानक विजेचा कडकडाट झाला आणि त्या प्रकाशात मला दिसलं की मामी तर जमिनीवर गाढ झोपल्या आहेत आणि मी ज्यांच्यासोबत हा सगळा अनुभव घेत होतो त्या प्रत्यक्षात आजी होत्या. आजीने माझे हात घट्ट पकडून ठेवले होते आणि त्यांच्या डोळ्यात रागापेक्षा एक वेगळीच भावना दिसत होती. जणू काही त्यांनाही या वयात तो स्पर्श हवासा वाटत होता. त्या क्षणी मला काय करावं सुचेना. मी तिथे सुन्न झालो. माझ्या मनात धडधड वाढली होती, पण आजीने माझा हात सोडला नाही. त्या काळोखात आजीने हळूच माझ्या कानात कुजबुजलं, अजित, शांत राहा, घाबरू नकोस. त्यांचा आवाज ऐकून मला धक्काच बसला, कारण त्यांच्या आवाजात राग नव्हता, तर एक प्रकारची ओढ होती. आजीने मला पुन्हा जवळ ओढलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याही या सुखासाठी आसुरलेल्या होत्या. 35-40 वर्षापूर्वी आजोबा गेल्यापासून त्या एकट्या होत्या आणि आज माझ्या चुकीने का होईना त्यांना तो स्पर्श मिळाला होता. मी तसा सुन्न होतो, पण आजीने पुढाकार घेतला. त्यांनी माझे हात पुन्हा त्यांच्या शरीरावर वळणावर ठेवले आणि मला कुरवायला भाग पाडलं. मामी जमिनीवरच गाढ झोपल्या होत्या, त्यामुळे आम्हाला खूपच सावध राहावं लागलं होतं. आजीच्या शरीराचा तो अनुभव मामीपेक्षा वेगळा पण खूपच मादक होता. वय झालं असलं तरी त्यांच्या शरीरात अजूनही एक वेगळीच ऊब होती. मी हळूहळू सावरलो आणि आता जाणीवपूर्वक आजींना तो अनुभव देऊ लागलो. आम्ही दोघेही अगदी शांतपणे श्वासांवर नियंत्रण ठेवत एकमेकांमध्ये गुंतलो होतो. आजीने माझे हात धरून त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी नेले आणि मीही न अडखळता त्यांना प्रतिसाद दिला. त्या रात्री अंधारात एक वेगळंच गुपित तयार झालं होतं. मामींना वाटलंही नसेल की त्यांच्या अगदी शेजारी काय चाललं आहे. आईच्या शरीराचे ते घट्ट स्पर्श आणि त्यांचा तो शांत प्रतिसाद मला अजून उत्तेजित करत होता. आम्ही बराच वेळ त्यांच्या सुखांच्या विश्रांतीत होतो. पहाटेची वेळ होत आली होती आणि मामा यायची वेळ जवळ येत होती. आजीने शेवट माझ्या कपाळावर पापी दिली आणि खुन्ननेच मला तिथून निघायला सांगितलं. मी गुपचूप बेडवरून खाली उतरलो आणि बाल्कनीतून बाहेर पडलो. पहाटेचा अंधार असतानाच मी तिथून निसटलो आणि बाल्कनीतून खाली उतरून घरी पोहोचलो, पण माझ्या मनाला चैन पडत नव्हती. आजीने दिलेला तो प्रतिसाद आणि मामींसोबतची ती अर्धवट राहिलेली इच्छा या विचारात 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी मामांचा फोन आला की आजींना परत गावाला सोडायला जायचं आहे, तू मदतीला ये. मी धाडस करून मामाकडे गेलो. मामांनी मला आजीसोबत बसमध्ये बसून द्यायला सांगितलं, कारण त्यांना कामावर जायचं होतं. मी आणि आजी बस स्टँडवर पोहोचलो, पण आजींनी अचानक बसमध्ये न बसता मला बाजूला घेतलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. त्या म्हणाल्या, अमित, आज बसने नाही जायचं. तेव्हा मी फार गोंधळून गेलो. मला वाटलं कदाचित त्या रागवल्या असतील किंवा मला काहीतरी सुनावणार असतील, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा तो मिश्किल भाव काही वेगळं सांगत होता. मग कसं जायचं आजी? मी कसाबसा धीर एकवटून विचारलं. आजीने आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाल्या,
येथून जवळच माझ्या एका जुन्या मैत्रिणीचं घर आहे. ती सध्या गावाला गेली आहे आणि तिची चावी माझ्याकडेच आहे. मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, जे मी त्या रात्री सांगू शकले नाही. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागले. आम्ही त्या निर्जन गल्लीतल्या एका जुन्या वाड्यासारख्या घरात शिरलो आणि पुढे जे घडलं ते मी शब्दातही सांगू शकत नाही. मित्रांनो, पुढे काय झाले ते जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये भाग 2 असं लिहा. पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.